नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं ओनली जी के जी एस या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती. तर आज आपण नॅशनल सिक्युरिटी गार्ड NSG याबाबत सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. नॅशनल सिक्युरिटी गार्ड ची स्थापना 16 ऑक्टोबर 1984 ला झाली. 16 ऑक्टोबर 2024 ला NSG च्या स्थापनेला 40 वर्ष पूर्ण झाले आहे. लक्षात असू द्या मित्रांनो. NSG चे डायरेक्टर जनरल बी श्रीनिवासन आहेत. NSG च्या सैनिकांना ब्लॅक कमांडो म्हणतात. दहशतवादाच्या गंभीर कृत्यांना आळा घालण्यासाठी केवळ अपवादात्मक परिस्थितीतच वापरला जाऊ शकतो. NSG ची रचना UKच्या SAS आणि जर्मनीच्या GSG-9 च्या धर्तीवर करण्यात आली आहे. इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर NSG ची स्थापना करण्यात आली. NSG चे ब्रीदवाक्य आहे सर्वत्र सर्वोत्तम सुरक्षा. NSG ने राबवलेले काही महत्वाचे ऑपरेशन खालील प्रमाणे आहे. तर लक्षपूर्वक पहा आणि ऐका. ऑपरेशन ब्लॅक थंडर, सुवर्ण मंदिर अमृतसर 1986 आणि 1988. ऑपरेशन क्लाउड बर्स्ट, पंजाब सीमावर्ती भागात आतंकवादी हल्ला 1990 साली. ऑपरेशन अश्वमेध, इंडियन एअरलाइन्स फ्लाइट IC-427 अपहरण, भारत 1993. ऑपरेशन वज्रशक्ती थंडरबोल्ट, अक्षरधाम मंदिरावर हल्ला झाला होता, गुजरात 2002. ऑपरेशन चक्रव्यूह, छत्तीसगड नक्षलवादी विरोधात 2006. ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो, मुंबई स्फोट 2008. ऑपरेशन धुंग सुरक्षा, पठाणकोट हल्लावेळी 2016. ही होती मित्रांनो NSG म्हणजे नॅशनल सिक्युरिटी गार्ड बद्दल महत्वाची माहिती. म्हणजे आज आपण NSG बाबत त्याचं स्थापना वर्ष, स्थापनेला किती वर्ष पूर्ण झाले, NSG चे डायरेक्टर जनरल कोण आहे, कोणत्या देशाच्या सैनिकीय ग्रुपवर NSG ची स्थापना करण्यात आली, त्याबाबत सुद्धा आपण माहिती पाहिले आहोत. NSG ने कोणकोणते ऑपरेशन केले याबाबत सुद्धा आपण माहिती पाहिले आहोत. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि ओनली GKGS या एज्युकेशनल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.